हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शब्द आणि त्यांचे उच्चार पाहणार आहोत. खूप क्रिटिकल शब्द आहेत. बघा त्याचा उच्चार कसा करायचा आपण वन बाय वन पाहूयात. बघा पहिला शब्द काय आहे? पृथ्वी. पृथ्वी पृथ्वी असा उच्चार करायचा त्याच्या शब्दाचा. हा आहे मठ्ठा. मठ्ठा असा उच्चार करायचा, मठ्ठा. आणि मट्टा, हा मट्टा शब्द आहे आणि हा मठ्ठा आहे, बरोबर. मठ्ठा मठ्ठा होईल आणि इथं ट ला ठ आहे, मग उच्चार करताना मट्टा असा करायचा, मट्टा. हा मठ्ठा. त्यानंतर काय आहे? हा पुठ्ठा. पु आणि ठा, पुठ्ठा, बरोबर. हे काय आहे? भट्टी. भ डॅश ट ला ठ आहे जोडलेला, म्हणून काय उच्चार होणार याचा? भट्टी, बरोबर. त्यानंतरचा पहा शब्द काय आहे? विठ्ठल म्हणजे गठ्ठा, बरोबर. गठ्ठाचा विठ्ठल, विठ्ठल म्हणजे गठ्ठा. गठ्ठाचा उच्चार कसा करणार? गठ्ठा, बरोबर. गठ्ठा. नंतर काय आहे शब्द? पश्चात्य. प डॅश चा डॅश त्य, पश्चात्य. पश्चात्य, बरोबर. याचा उच्चार असा करायचा. नंतर काय आहे? लाच्छित. ला छी त म्हणजेच काय? लाच्छित. देवत्व. देव डॅश तला त आणि व जोडलेला आहे, म्हणून त्याचा उच्चार तुम्ही कसा करणार? देवत्व. नंतरचा काय आहे शब्द पहा? उद्ध्वस्त, बरोबर. उध्व डॅश स्त, उद्ध्वस्त. हा शब्द काय आहे पहा नेक्स्ट? जंबवा, बरोबर. ज डॅश म ला ब आहे आणि ब लाच व जोडलेला आहे, म्हणून त्याचा उच्चार होतो जंबवा. नंतरचा शब्द काय आहे? जंभीकर, बरोबर. जंभीकर. जम डॅश वी डॅश कर, जंभीकर. कारण ज वर अनुस्वार येईल, जंभी असं होता येईल ना, बरोबर. अनुस्वार काय येतोय? आपण ज्याचा उच्चारच तसा आहे, कारण पुढं काय आहे? म ला ब जोडल्यामुळे त्याचा उच्चार आपण करणार जंभीकर. नंतर शब्द काय आहे? उद्ध्वस्त. उ डॅश द, ध ला व जोडलेला आहे, डॅश स्त, उद्ध्वस्त. नंतरचा शब्द काय आहे? द्रथ्य. द्र थ ला त, द्रथ्य. त्याचा उच्चार काय होणार? द्रथ्य. नंतर काय आहे? तज्ञांच्या. तज्ञा डॅशच्या च ला य आहे, तज्ञांच्या. हा काय आहे? धक्का. ध ला द जोडलेला आहे, काय म्हणणार? धक्का. ह्याचा उच्चार ॲक्च्युली धक्का असाच होतो, ध ला द जोडलेला आहे. उच्चार करताना जरी ध असा असला तरी उच्चार करताना धक्का असाच त्याचा उच्चार होतो आहे. नंतर काय आहे? स्खासा. स्खा स्खासा. हा शब्द थोडा क्रिटिकल आहे. स्खासा असं म्हणायचं याला. स डॅश क ला ख आहे, स ख सा. स आ, सा म्हणजेच त्याला अचा एक उच्चार येतोय ना सा मध्ये, म्हणून इथं आ लिहिलेला आहे मी. त्याचा उच्चार करताना कसा करणार? स्खासा. स्खासा, बरोबर. सात म्हणून इथं आ नाही लिहिला तरी चालेल, फक्त तुला उच्चार करताना इझी जावं म्हणून मी इथं आ लिहिलंय, कारण उच्चार करताना स्खासा असं होतंय, स्खासा. कारण हा सेपरेट शब्द निघतो उच्चार करताना, क ख स्ख असा, स्खासा असं होतंय. नंतर काय आहे? स्क्लो. हे काय आहे? स ला ख आहे आणि ल, ह्याचा उच्चार काय करशील तू? स्क्लो.
स्ख म्हणजेच पहिला स, ख आणि लो, स्ख्लो. ते उच्चार सगळं जोडून शब्द आहेत, थोडे क्रिटिकल शब्द आहेत. मला हे उच्चार करताना थोडा प्रॉब्लेम येतोय, पण त्याचा उच्चार करताना तू काय करशील, स्ख्लो, ह्याला स्ख्लो म्हणतात. हे शब्द मी फोडून दिलेत तुला, कारण लास्ट व्हिडिओमध्ये तू बोलली होतीस की इंग्लिशमध्ये नको, त्याचे उच्चार मराठीत लिहा. तर मी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तुला उच्चार इझी जावे म्हणून. नंतरचा शब्द काय आहे, ह्याचा उच्चार कशी करशील तू आता, स्ख्लो. आणि ह्याचा उच्चार काय करशील, स्खासा, स्खासा असा करशील. ह्याचा नंतर स्ख्लो. नंतरचा शब्द काय आहे, क्योटो, क्योटो. नंतर काय आहे, क्योकी, क्योकी. नंतर काय आहे, मथ्या, म थला त आहे आणि त्यालाच य जोडलेला आहे, मथ्या असा शब्दाचा उच्चार होईल त्याचा. नंतर काय आहे, मथ्ये, मथ आणि ते, मथ्ये. उच्चार करताना मथ्ये असे करशील तू उच्चार. शब्द फोडलेले आहेत तुला समजण्यासाठी, म थ आणि ते, मथ्ये त्याचा उच्चार होतोय. हे काय होणार मग, हा मथ्या होतोय, हा मथ्ये होतोय. हे काय आहे, मथ्य, बरोबर, मथ्य. हे काय आहे, मथ्य, र्य असं, र त्याचा काय रफारचा तो उच्चार आहे, मर्थ्य, र म्हणजेच मर्थ्य असं त्याचा उच्चार होतो, मर्थ्य. तिन्ही शब्दाचे उच्चार ऐकून घे, मथ्ये, मथ्ये, मथ्य आणि मर्थ्य. र त्याला रफार आहे म्हणून मर्थ्य असं त्याचा उच्चार होतो, मर्थ्य, बरोबर, समजलं, मर्थ्य. नंतर काय आहे, अहोमांशी, अहोमांशी. नंतर काय आहे, हे इझी शब्द आहेत, आकांक्षा, आकांक्षा. नंतर आहे बहुतांश, बहुतांश, बहुतांश. नंतर काय आहे, अहम्यता, अहम्यता, अहम्यता. नंतरचा काय आहे बघा, त्यांसी, त्यांसी. हा काय आहे, क्षत्रिय, क्षत्रिय कुलावंतास, क्षत्रिय कुलावंतास. नंतर काय आहे, लास्टचा शब्द सिंहसनाधीश्वर, सिंहसनाधीश्वर. म्हणताना काय म्हणणार, सिंहसनाधीश्वर. हा शब्द म्हणताना कसा म्हणणार आहेस तू, क्षत्रिय कुलावंतास, बरोबर. शब्द तुझा प्रॉब्लेमॅटिक कुठं होऊ शकतो, हा बघ, मथ्या, परत सांगते मी तुझ्यासाठी, मथ्या, मथ्य, मथ्ये, मथ्य आणि मर्थ्य. र इथं रचा रफार आहे म्हणून रचा असा मर्थ्य असा म्हणून उच्चार करू शकतेस. परत हे शब्द ह्या पण स्खासा आणि स्ख्लो ह्या शब्दामध्ये पण तुला उच्चार करताना प्रॉब्लेम होऊ शकतो. पण परत एकदा तुझ्यासाठी सांगते, परत स्खासा आणि स्ख्लो ह्या शब्दाचा असा उच्चार होतो. सो तुला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल होईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळव आणि लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. थँक्यू.